नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात? मजेत आहात ना? चला तर मग आज आहे रविवार आणि आता 12 वाजता आहे. माझा स्वयंपाक पण झालेला आहे आणि मुलं मस्त खेळत आहे. मुलांनी पण आवरू लागलेले आणि आज एकादशी आहे. एकादशीचं मी ना देव वगैरे घासले, त्याच्यामुळे उशीर झाला आणि उठायला पण उशीर होतोय आम्हाला. मुलांना सुट्टी आहे म्हणून उठायला पण उशीर होता आणि आता 12 वाजून 10 मिनटं झालेले घड्याळमध्ये. मला वाटलं 12 वाजले, 10 मिनटं वरती झालेले. आणि मी पापडं पण भाजून घेतले. आपले नवे पापड होते, खूप छान पापडं आलेले. मी आज भाजले त्यांना. थोडे मला ओले वाटत आहे, टाकावे लागणार आहे त्यांना. आणि इथं कांदे लिंबू पण चिरून घेतलं. भाकरी भात चपात्या सर्व झालेलं आहे आणि असं सर्व काम आवरलं गेलेलं आहे माझं. आणि आता आम्ही जेवण करणार आहे. जेवण का रे? मागचा दरवाजा बंद कर बेटा. तू काय करते इथं? निघ जेवायचं. तो कूलरमध्ये पाणी भरतोय, त्याला म्हटलं कूलरमध्ये पाणी वगैरे भरून दे. चल जेवायचं. चल चल बेटी चल. काय दाखव काय करते. तर ते मोबाईल खेळत आहे दोघी. जेवण केलं होतं आणि खूप आराम केला मी आज पण. आणि सध्या तर आरामच होत आहे, तुम्हाला तर माहितीच आहे. मुलं घरी. जेवण करून मनच लागलं नाही माझं आणि झोपलेली होती. 5 वाजता उठली. भांडे कुंडे पोचा वगैरे संध्याकाळचं आवरायचं. आणि मुलं राहताना खूप पसारा करून ठेवला होता आज गुडियाने. तर पुस्तकं वगैरे काढलेले होते. ती काय तिचं होमवर्क कंप्लीट करत होती ना, त्याच्यामुळं तिने ना खूप पसारा काढलेला होता. तेवढा मी पूर्ण पसारा क्लीन केला आता. आणि ते चालली गुडिया चालली आता स्कूटी शिकायला. तिला येते तशी स्कूटी. तिच्या पप्पांना घेऊन चालली. पप्पा चला चला केव्हाची करते. आणि मी साडी चेंज केली होती. ती साडीवरती आहे ना माझ्याकडनं आहे ना पाणी सांडलेलं होतं ना, ती साडी ओली झाली होती. मग मी ती साडी चेंज केली आणि मग ही साडी घालून घेतली. ब्लाऊज तेच राहू दिलं. कंटाळा येतो उन्हाळ्याचा. आणि दुपारी इतकं गरम होत होतं. आम्ही जेवायला बसलो नाही तर खूपच गरम होत होतं. आणि आमच्या आहे ना हॉलमध्ये आहे ना कूलर नव्हतं, तर आम्ही ना हॉलमध्ये कूलर लावलो. त्याच्यातच आमचा वेळ चालला गेला. आणि बाहेर इतका जुगाड केला यांनी, खूपच जुगाड केला. बाहेर खूप जुगाड केला. मी तुम्हाला दाखवते. तर आणि आता किती 7 वाजून 10 मिनटं झाले. उजेड आहे अजून थोडं. खूप गरम होत होतं दुपारी, खूपच गरम होत होतं. मग यांनी लगेच कूलर लावलं. बघा लगेच कूलर लावून दिलं त्यांनी मग. आणि आमचं हे घरातलं कूलर होतं, वरती ठेवलेलं होतं कृष्णासाठी. तर त्यांनी इथं दोर बांधून आणि ते जुगाड केला ह्यांनी. आणि ते कूलर मग इथं वरती ठेवून दिलं. आणि दुपारपासून ना रूम इतका थंड आहे ना. आणि झोपली तर खूप म्हणजे असं झोप लागून गेली. मग आम्हाला मग भांडे पडलेले होते, माझे भांडे वगैरे सर्व घासले. एवढे मोठे भांडे पडलेले होते जेवणाचे, त्याचे चहा पाण्याचे. ते भांडे वगैरे घासले. गुड्या ऐकतच नाही. जी जिद्द धरली तिने ती जिद्द धरते. आणि तिच्या पप्पांना केव्हाची सांगते चला 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 चला. तिच्या पप्पांना म्हटलं जा एक चक्कर मारून आणा तिला. तर ते चालले आता चक्कर मारायला. जाते का? दरवाजा लावून घेतो मागचा तिकडनं. तिच्या पप्पांना लाड्या कोड्या लावते ती. चल इकडे चल. कुठं चालली? चल चल पटकन. कुठे चालली मग? बाहेर चालली. गाडी शिकायला चालली नाही. जाते का मग? मी पण येऊ का? नको. नको, मम्मी शिकू देणार नाही ना. हा आम्ही कुठे कुठे जातो तुला नाही माहिती. कुठे जातो? आम्ही तुला सिक्रेट आहे का तुमचं? कुठे जाता पण तुम्ही? सांगायचं नाही का? चल मी पण येते मग. नाही. चल मला पण यायचं आहे. होई तुम्ही कुठे कुठे जाता तर. चष्मा मागे बघा. मी पण येते. चल इतक्या गाडीवरती मग तू इथं थांबशील. आम्ही ना असे चाललो असे घरी.
गाड्या वापर बरोबर खूप रस्ता इथं नाही. चालतोय हा. इथं नाही. मग असं मागे असं गोल राहून तिकडे. 2 शेंड्या घातल्या. ते वरती लागेल. हे तर वरती लागाना. तिकडे आहे तुमची चप्पल. भाऊची सँडल घालून घ्या ना. पप्पांची चप्पल तिकडे बघ. आम्ही बंगई पण उलटी करून घेतली. ती इथं लागत होती ना, त्याच्यामुळे तिला उलटी केली. काय झालं? तिथं लागून जाईल गुडिया, ऐकतच नाही. चालेल. ती बसते पुढे. हे बघ. खूप जिद्दी आहे ती. गेली ती तरच राहिली. खूपच पोरं ना. आणि कृष्णावरती अभ्यास करतोय. आणि मी बसली आता एकटी निवांत. ते गेले. माझं आहे ना डोकं दुखतंय. मला चहा ठेवायचा आहे. चहा घेते मी. जेवण काही करायचं मन होत नाही आहे. म्हटलं यांना म्हटलं माझं डोकं दुखतं आहे. आणि आता गोळ्या घेतल्या मी. 2-3 दिवसापासून ना मला गोळ्यांची आठवण पडून जाते. म्हणजे दुखणं बंद झालं म्हणजे मला गोळ्यांची आठवण पडून जाते. तर गोळ्या घेतच नव्हती मी. आणि आज दुखायला लागलं. मग मी आता 5 वाजता गोळ्या घेतल्या. एक करंजी खाल्ली, त्यांच्यावरती गोळ्या घेतल्या. आता म्हटलं मला काही जेवायचं नाही आहे. मी चहा घेणार, तुम्ही जा म्हटलं. मी चहा घेते आणि दरवाजा उघडच राहू देते. संध्याकाळी दिवे लावायचे. दिवे आम्ही उशिराच लावतो कारण की उजेड राहतो. उजेडमुळे आणि आज ना वातावरण खराब आहे ना, त्याच्यामुळे ना हवा सुटलेली होती. खूप हवा सुटलेली होती. तर म्हटलं आता मी चहा ठेवते. आणि करंजींचा डबा मी इथं ठेवलेला होता ना, तो डबा ठेवते. आणि घर कसं क्लीन झालं म्हणजे ना प्रसन्न वाटतं. तर संध्याकाळी माझं घर आहे ना खूप असं प्रसन्न वाटतं. खूप असं क्लीन केलेलं राहतं. आपण सर्व आवरलेलं राहतं आणि जागच्या जागी ठेवलेलं राहतं ना, तर खूप छान वाटतं माझं घर. थोडं पाहिजे काय रे बेटा, कसं आहे तुझं झोप? कुठे गेलेला होता तू? वरती अभ्यास करत होता का? नक्टू ए नक्टू हे 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 हे. याला दिवसभर मस्ती पाहिजे तिच्या सोबत. अरे बेटा, ते गेले गाडी शिकायला. स्कूटी घेऊन गेली मग आता. आणि हा गॅस ना इतका कमी चालत होता, त्याचा म्हणजे फुल चालायला लागून गेला बघ. आणि जेव्हा आपण काम करतो ना तर त्याला म्हणजे कमी चालत होता. आणि आज सकाळी ना अचानक फुल चालायला लागून गेला. त्याच्यात काही घाण आटून गेलीच ना, ती घाण निघून गेली तर फुल चालायला लागून गेला. अद्रक सापडलं नाही मला. गवती चहा टाकते. गवती चहा, ही गवती चहा ना माझ्या आईने आणलेली होती. आणि माझी गवती चहा मी डब्यात ठेवलेली. आणि ही गवती चहा माझ्या आईला असं वाटलं तर हिच्याकडे गवती चहा नाही आहे, तर ते ना अशी वाळवून घेता आणि कडक झाली ती, तर तीच पुरते मला.
आणि सकाळचा स्वयंपाक पडलेला आहे माझा. आला भाजी केलेली होती मी, मसाल्याची भाजी, भात, चपात्या, तर ते पडलेलं आहे. तर मुलं काय खातात त्यांच्यावरती हे. मुलं म्हणे मॅगी करून दे, मॅगी खाता का काय, तर यांचं पुरतं आहे. मला तर काही जेवण करायचं नाही. मी आता चहा घेऊन गेला आणि मी पोळ्या घेतल्या ना 5-5:30ला, तर करंजी खाल्ली होती. तर मला भूक नाही आहे. मी आता चहा घेऊन घेणार आणि मी डाईट करते थोडासा. तर मग मी दुपारी एवढं संध्याकाळी एवढं जेवण करत नाही. अर्धी भाकर, मी तर चक्कूभरच भाकर खाते संध्याकाळी आणि दुपारी अर्धी भाकर खाते. तर माझं वजन 63 किलो होतं. तर मी आता 56 किलो वजन केलेलं आहे. तर 56 खूप मी मेंटेन केलेलं आहे माझं याला वजनाला. आणि मी 1-2 महिना आहे ना पूर्ण डाईट केला होता. तर जेवण फक्त टाईम 7 वाजता जेवण व्हायलाच पाहिजे. तर मी 7 वाजता जेवण करून घ्यायची संध्याकाळी आणि त्यानंतर मग मी काही खायची नाही. तर आता पण मी तसंच करते, लवकर जेवण करून घेते. तर 7, 7:30, 8, पण आता मुलांना सुट्ट्या आहे त्याच्यामुळं ते जमत नाही आहे. तर उशिराच होत आहे, सध्या तरी उशिराच होत आहे 10-15 दिवसापासून. आणि घरात पाहुणे चालू आहे त्यांच्यामुळे मला ते म्हणजे टाईमच भेटत नाही आहे. आणि जेव्हा टाईम मुलं शाळेत जातो ना तेव्हा मग माझी रुटीन व्यवस्थित राहते. तर 7-7:30ला आम्ही जेवण करायलाच पाहिजे शाळेत जाता मुलं तेव्हा. आता सध्या म्हणजे रुटीनच लागत नाही आमचीवाली, कशाचीच रुटीन नाही आहे. तर जेवणाची नाही ना झोपण्याची नाही. आणि दिवसभर झोपतो दुपारी, तर दिवसभर झोपलं जात आहे माझ्याकडनं. तर मी पहिले दुपारीसुद्धा झोपायची नाही, बिलकुल झोपायची नाही दुपारी. तर आता मी कंटिन्यू दुपारी झोपते आणि नाही झोपली तर माझं लगेच हे डोकं दुखायला लागून जाते, असं होतं आहे माझ्याकडनं. तर ती सवय चांगली नाही आहे. मला पण ती सवय मोडायची आहे, दुपारी झोपायचंच नाही. पण माझ्याकडनं ती सवय लागून गेलेली आहे. मुलांना सुट्ट्या आहे तोपर्यंत तशा. आणि मी मागे आजारी पडली तर हे म्हणायचे आराम कर. त्याच्यात ती झोपायची सवय लागून गेली ना, तर ती सवय माझ्याकडनं मोडतच नाही आहे आता. आणि ती सवय आता मला खूपच महाग जाते. मला असं वाटत नाही, मी रोज म्हणते तर मी झोपणार नाही बुवा असं. तर आणि जेवण झालं म्हणजे लगेच झोप लागायला लागून जाते मला. त्याचे डोळे लागतात आणि त्याची म्हणजे मी लगेच बेडवरती चालले जाते. बाबा मला 5-10 मिनटं झोपलं. आणि झोप करत 4-4:30 वाजून जातात तोपर्यंत मी उठत नाही. 1 मिनिट चाळणी दे. कडक चहा केला मी खूपच. या तुम्ही पण चहा घ्यायला. आणि बशी घेते मी. माझे ना भांडे रचायचे राहिलेले, ओले वाटत होते ते. आणि किचन ट्रॉलीमध्ये ओले भांडे ठेवले का लगेच असे किडे लागून जातात. त्याच्यामुळे ना मी ओले भांडे ठेवतच नाही. चांगले कोरडे होईपर्यंत मी भांडेच ठेवत नाही. आता कोरडे होता येते, नाही तर मग झोपायच्या वेळेस मी भांडे रचून देते. सकाळचे भांडे मग मी जर सुकले तर ते लवकर लावून देते आणि सुकले तर मग मी उशिराच लावते, नाही तर मग सकाळी लावते. संध्याकाळचे भांडे आता धुतलेले राहताना ते तिथे मी सकाळीच लावते. ते कसं आहे किचन ट्रॉलीमध्ये ते झुरळसारखे किरकोळे होऊन जातात, त्याच्यामुळे मी लावत नाही. झुरळने ते असे बारीक किरकोळे राहते. तुम्हाला माहितीच ना, ज्याच्या घरी फर्निचर राहतं त्याला तर माहितीच राहतं कशा प्रकारचे किरकोळे राहतात ते. तर ते किरकोळे मला काही सांगता नाही येणार. तर चला चहा घेते. चहा घेते मी. कृष्ण आला होता, कुठे गेला कृष्णा? मागचा फॅन बंद कर. मागचा बी फॅन चालू आहे. तू वरती का जाऊ दे, मी म्हटलं का मागे आहे पोहा गेलेला. तर मागचा फॅन बंद कर. हे चालूच
आणि लाईट बिल येतं ना, त्याच्यामुळं लगेच फॅन बी बंद करावे लागतात. आणि उन्हाळ्याचं कसं दिवसभर बी चालतो आणि रात्रभर बी फॅन चालतो, त्याच्यामुळं ना फॅन बी गरम होऊन जातो. हा तर हॉलमधला तर कंटिन्यू फॅन चालतो आमचा जेव्हा झोपतो. जेव्हा आम्ही रात्री बेडरूममध्ये जातो ना, तेव्हाच हा फॅन बंद होतो. त्याच्या पहिले बंदच होत नाही, कारण की सर्वजणी हॉलमध्येच राहतात. आम्ही गेलो म्हणजे मुलं राहतात, मुलं गेले म्हणजे आम्ही राहतो. त्याच्यामुळे तो फॅन कंटिन्यू चालू राहतो आमचावाला. तो ना मोठा फॅन आहे, त्याच्यामुळे ना तो लगेच गरम होऊन जातो उन्हाळ्याचा. म्हणजे इतका बी लगेच गरम होत नाही, पण होतो गरम. आपले साधे फॅन गरम होऊन जातात आणि तो खूपच जड फॅन आहे आणि त्याला लाईट वगैरे पण आहे. चहा घेतला गेला, चहा खूप छान होता. माझा एकट्याचाच होता म्हणून. बाहेर अंधार झाला आता, तर मी आता आहे ना बाहेर बसते. मुलं पण नाही आहे, आता कृष्णावरती अभ्यास करतोय आणि त्याला डिस्टर्ब करणार नाही. मी थोडी 5 मिनटं, आता 5-10 मिनटं ते येईपर्यंत बाहेर बसते आणि ते आल्यावर मग तुमच्याशी बोलते.